नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का तुम्हाला प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून काहीही स्वरूपामध्ये जर तुम्ही दाखल केलेले प्रकरणं हे जर त्यांनी समजून न घेता निकाली काढून टाकले असतील किंवा तुम्ही जर दाखल करताना काही चुका केल्या असतील आणि त्या चुकांचा आधार घेऊन त्यांनी सदर प्रकरण हे निकाली काढून टाकले असतील तर त्या लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ फार उपयुक्त असा आहे. मित्रांनो, या संदर्भात माहिती घेण्यापूर्वी तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल हे सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, बऱ्याच प्रकरणांमध्ये जे अर्धन्यायिक स्वरूपाचे प्रकरण असतात तर अशा प्रकरणांमध्ये ज्यावेळेस RTS अपील दाखल होतं, रिव्हिजन दाखल होतं किंवा रिव्ह्यू दाखल होतो, त्या संदर्भातल्या अधिकार हे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता यामध्ये जर तुम्हाला RTS दाखल करायचे असेल तर 247 अन्वये आणि जर रिव्हिजन किंवा रिव्ह्यू करायचे असेल तर 258 प्रमाणे तुम्हाला रिव्हिजन आणि रिव्ह्यू हे दाखल करता येतात. परंतु मित्रांनो, हे प्रकरण दाखल करत असताना काही लोक हे वकिलांची मदत न घेता त्यांच्या पद्धतीने अर्ज सादर करतात आणि ते अर्ज सादर केल्यानंतर त्यामध्ये काही कायदेशीर तांत्रिक चुका जर आढळल्या तर त्याचा आधार घेऊन संबंधित महसूल अधिकारी किंवा प्राधिकारी हे ते प्रकरण निकाली काढतात. तर अशा स्वरूपाचं जे काही त्यांचं कंडक्ट आहे किंवा वर्तणूक आहे ही चुकीची आणि बेकायदेशीर आहे असं मी नाही म्हणत, असं माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी एका जजमेंटमध्ये म्हटलं आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने जो काही शासन निर्णय पारित केला त्या शासन निर्णयासंदर्भात आपण थोडक्यात आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती घेणार आहोत. मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं गेलं की कुठल्याही स्वरूपाचा एखादा व्यक्ती जर न्याय मागायला आला असेल तर तांत्रिकदृष्ट्या जर तो अर्ज हा त्यात म्हणजे त्याने केलेल्या मागण्या किंवा त्याने नमूद केलेला कायदा जर वेगवेगळ्या पद्धतीचे असतील तर त्यावेळेस तुम्ही असं म्हणून चालणार नाही की तुमचा हा अर्ज हा टेनेबल नाही किंवा आमच्याकडे चालू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर काही त्या संदर्भात काही पब्लिक डॉक्युमेंट्स असतील आणि ते जर त्यांनी तिथं जोडलेले नसतील तर अशा परिस्थितीमध्ये देखील संबंधित महसूल प्राधिकारी आणि अर्धन्यायिक न्यायालय यांनी ती जर पब्लिक डॉक्युमेंट असेल तर त्यांनी ते स्वतः त्या प्रकरणामध्ये दाखल करायची. म्हणजे त्यांनी ती स्वतः काढून त्या प्रकरणामध्ये दाखल करून त्या संदर्भातली त्रुटी दूर करून ते प्रकरण चालवायचे. आता मित्रांनो, जो काही शासन निर्णय आहे तो सविस्तररित्या आपण आपल्या स्क्रीनवर बघू. तर मित्रांनो, आता आपल्या स्क्रीनवर आपण जी व्हिडिओमध्ये माहिती घेतली त्या संदर्भातले कायदेशीर पुरावे किंवा त्या बाबतीत आपण जो काही शासन निर्णय व्हिडिओमध्ये सांगितला तर तो आपल्या स्क्रीनवर आता समोर दिसत आहे. मित्रांनो, हा शासन निर्णय माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर या ठिकाणी जी काही रीट याचिका क्रमांक 6861/2016 ही रीट याचिका दाखल केली होती. तर त्या रीट याचिकेच्या अनुषंगाने सर्व जे महसुली अधिकारी आणि प्राधिकारी असतील तर या सगळ्यांना म्हणजे त्यामध्ये तहसीलदार असतील, मंडळ अधिकारी असतील, प्रांत असतील किंवा विभागीय आयुक्त असतील, या सगळ्यांना या शासन निर्णयाद्वारे दिशानिर्देश देण्यात आले आहेत. आपण व्हिडिओमध्ये माहिती घेतली त्यामुळे यामध्ये जास्त परत पुनरावृत्ती करण्याची गरज नाही. फक्त जे जे मुद्दे माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी सांगितले त्याचे विस्तृतपणे आपण आता माहिती घेणार आहोत. पहिलं दिलं आहे की जर अर्जातील विनंती मागण्या या एकापेक्षा अधिक कायद्याखालील असल्यास तसे अर्जदाराच्या निदर्शनास आणून द्यावे व संबंधित विनंती मागणीसाठी त्या त्या कायद्यातील तरतुदींप्रमाणे स्वतंत्र अर्ज दाखल करण्यासाठी पुरेसा अवधी देऊन त्रुटी दूर करण्यासाठी संधी द्यावी. म्हणजे बऱ्याच वेळेस अशी देखील परिस्थिती निर्माण होते की काही लोक हे वकिलांची फी परवडत नाही म्हणून ते स्वतःच्या हस्ताक्षराने म्हणा किंवा स्वतः टाईप करून त्यांच्या स्वतःच्या प्लीडिंगने ते दाखल करत असतात. परंतु अशा वेळेस मात्र त्यांना कायद्यातील ज्ञान नसल्यामुळे ते त्या अर्जामध्ये ते एकापेक्षा जास्त मागण्या करतात आणि वेगवेगळ्या कायद्याखाली मागण्या करतात. तर अशा परिस्थितीमध्ये जर का अर्ज आला
तर अशा परिस्थितीत देखील तो अर्ज हा त्यांनी नस्तीबंद न करता त्या संबंधित अर्जदाराला त्या संदर्भातली संधी प्रदान करून किंवा त्यामध्ये जे काही त्रुटी असतील किंवा दोष असतील त्या दूर करण्यासाठी या सर्व महसूल अधिकारी आणि प्राधिकारी यांनी पुरेशी संधी द्यायला हवी. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जर एखादा अर्ज हा एखाद्या कायद्यातील तरतुदीनुसार विहित नमुन्यात नसेल किंवा त्यामध्ये कायद्याने अपेक्षित तपशील समाविष्ट नसेल किंवा त्यासोबत आवश्यक महसुली अभिलेख किंवा इतर दस्तऐवज जोडले नसतील तर त्याबाबत अर्जदाराकडून खात्री करावी व अर्जदारास पुरेशी संधी देऊन त्रुटी दूर करून घ्याव्यात. तिसरा पॉईंट दिला आहे की जर एखाद्या अर्जासोबत प्रतिज्ञापत्र किंवा सत्यापन आवश्यक असेल आणि जर अर्जासोबत ते दाखल केलेले नसेल तर त्याबाबत अर्जदाराला माहिती देऊन पुरेशी संधी देऊन त्याबाबतची पूर्तता करून घेण्यात यावी. मित्रांनो, असे बरेचसे प्रकरणं असतात की जे प्रकरणांमध्ये संबंधित अर्जाचं प्रतिज्ञापत्र किंवा सत्यापन हे आवश्यक असतं आणि अशा वेळेस जर ते सत्यापन त्या अर्जासोबत जोडलेलं नसेल तर अशा वेळेस संबंधित जे काही दाखल करणारे कारकून असतात तर ते प्रकरण दाखल करून घेत नाहीत किंवा ते प्रकरण हे आपल्याला परत देतात. तर या माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी जे काही दिलेले दिशानिर्देश आहेत तर यानुसार तुम्हाला ते प्रकरण आता परत करू शकणार नाहीत. चौथा क्रमांक आहे की अर्जावरील कार्यवाहीसाठी काही आवश्यक दस्तऐवज हे सार्वजनिक असल्याने ऑनलाईन उपलब्ध असतील तर अर्धन्यायिक अधिकाऱ्यांनी ते स्वतः ऑनलाईन प्राप्त करून घ्यावेत किंवा संबंधित यंत्रणेकडून मागून घ्यावेत. म्हणजे ज्यावेळेस तुमची मागणी ही काही प्रॉपर्टी संदर्भातली असेल आणि अशा वेळेस जर तुम्ही अर्जासोबत काही डॉक्युमेंट्स जोडलेले नसतील परंतु ते डॉक्युमेंट जर हे सार्वजनिक असतील म्हणजे पब्लिक डॉक्युमेंट असतील तर मात्र ते पब्लिक डॉक्युमेंट्स ते सर्व अर्धन्यायिक अधिकाऱ्यांनी स्वतः ऑनलाईन पद्धतीने प्राप्त करून घ्यावेत किंवा जर त्यांच्याकडे नसतील तर त्यांनी संबंधित यंत्रणेकडून म्हणजे त्या संबंधित तलाट्याकडून किंवा मंडळ अधिकाऱ्याकडून ते मागून घ्यावेत. पाचवा क्रमांक दिला आहे की परंतु कोणत्याही परिस्थितीत कायद्यातील तरतुदींप्रमाणे कार्यपद्धतीविषयक पूर्तता करण्यासाठी पुरेशी संधी न देता केवळ तांत्रिक कारणास्तव अर्ज निकाली काढून न्याय नाकारला जाऊ नये. या संदर्भात एक महत्त्वाचं मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेलं जजमेंट देखील आहे की कुठल्याही कायदेशीरची पूर्तता केली नसेल तर अशा परिस्थितीत केवळ त्या तरतुदीमुळे किंवा त्या त्रुटीमुळे त्यांना न्याय नाकारता येणार नाही हे कायद्याचं तत्व अशा स्वरूपाचा निर्णय देखील माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेला आहे. त्यानंतर 6वा क्रमांक आहे मित्रांनो, त्रुटीची पूर्तता करण्यासाठी अशी संधी देण्यात आल्याचे अर्धन्यायिक अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात नोंदवावे. काही वेळेस अधिकारी हे संबंधित लोकांना त्याबाबतची संधी देतात परंतु संधी देऊन देखील त्या लोकांनी जर ती पूर्तता पूर्ण नाही केली तर मात्र अशा परिस्थितीत ते प्रकरण हे बंद करावे लागते. परंतु ते प्रकरण बंद करण्या अगोदर संबंधित अधिकारी किंवा महसूल अधिकारी किंवा प्राधिकारी यांनी त्या संबंधित व्यक्तीला जी काही त्रुटी असेल ती त्रुटी सुधारण्यासाठी पुरेशी संधी दिली याबाबतचा लेखी स्वरूपामध्ये ते नोंदवायला पाहिजे आणि त्यानंतरच जो काही योग्य तो आदेश असेल तो त्यांनी करायला पाहिजे. अशा स्वरूपाच्या या 7 सूचना माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी या रीट याचिकेद्वारे सर्व महसुली अधिकारी आणि प्राधिकारी यांना दिलेले आहेत. आता मित्रांनो, यामध्ये जर आपण बघितलं तर कुणाकुणाला दिले आहेत तर ते सर्व विभागीय आयुक्त, जमाबंदी आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, माहिती व जनसंपर्क संचालनालय म्हणजे जेवढे काही महसूल अधिकारी किंवा प्राधिकारी असतील त्यावेळ्या सगळ्यांना या प्रकारच्या सूचनांचे पालन करणं हे बंधनकारक करण्यात आलेले आहे. मित्रांनो, हा जो शासन निर्णय आहे हा देखील आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. ते लिंकवर क्लिक करून किंवा तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जर गेलात तर त्या ठिकाणी दिनांक 20/10/2023चा शासन निर्णय देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि हा शासन निर्णय देखील आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुमचे अर्धन्यायिक स्वरूपामध्ये काही प्रकरणं दाखल असतील आणि ते प्रकरणं जर काही तांत्रिक चुकांच्या आधार घेऊन जर ते प्रकरणं निकाली काढलेली असतील
तर अशा परिस्थितीमध्ये शासन निर्णयाच्या आधारे माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी महसूल प्राधिकारी यांना जे काही दिशानिर्देश दिलेले आहेत की त्यांनी अशा प्रकारची प्रकरणं हाताळत असताना कोणकोणत्या प्रकारची काळजी आणि दक्षता घ्यायला हवी या संदर्भात उपयुक्त अशी माहिती घेतली. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही कायदेशीर वैयक्तिक प्रश्न असतील तर ते तुम्ही आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.